नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आरोग्य आपले हे चॅनल सबस्क्राइब करा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण वजन कमी करण्यासंदर्भात एक नवीन माहिती बघणार ती म्हणजे की दुधी भोपळा आणि शेवग्याच्या शेंगा याचं जर सूप पिलं तर आपलं वजन नक्कीच कमी होणार आहे। तर मित्रांनो, वजन कमी करण्यासाठी फक्त व्यायामच नाही तर आहारही फार महत्त्वाचा असतो। अगदी सगळ्यात चविष्ट खाणं सोडून द्यावं लागतं असं नाही, पण वजन कमी करताना विविध प्रकारचे सूप देखील पिता येतात। मात्र सूप करताना त्यात भरपूर तेल असेल तर त्याचा तसा फारसा फायदा होत नाही। मात्र काही रेसिपी तेल न वापरताही करता येतात, शिवाय चवीलाही मस्त लागतात। अशीच एक रेसिपी म्हणजे दुधी भोपळ्याचं सूप। ते करायला अगदी सोपं आणि एक वाटी पेलं तर पोट भरून जाते। फार सोपी रेसिपी आहे, नक्की करून पहा। शरीराला गरजेचं असेल तेवढंच पोषण मिळतं आणि चवही छान लागते। आता मित्रांनो, यासाठी लागणारं साहित्य काय आहे तर मंडळी, दुधी भोपळा, शेवगा, पाणी, मीठ, लसूण, आलं, कोथिंबीर, काळी मिरी, पाणी, हिरवी मिरची, जिरा, मूग डाळ, धने, जिरे पूड इत्यादी साहित्य लागतं। आता कृतीत कसं करायचं तर मित्रांनो, दुधी भोपळा सोलून घ्यायचा आणि त्याचे लहान तुकडे करायचे। शेवग्याच्या शेंगा तोडून त्याचे तुकडे करून घ्यायचे आणि नंतर त्याची साल थोडी काढून घ्यायची। लसणाच्या काही पाकळ्या सोलायच्या। मूग डाळ कोमट पाण्यात भिजवायची। छान ताजी कोथिंबीर निवडून घ्यायची। एक खोलगट भांड्यात पाणी गरम करत ठेवायचं, त्यात मीठ घालायचं, तसंच लसणाच्या पाकळ्या, आल्याचा तुकडा आणि दुधी भोपळ्याचे तुकडे घालायचे। उकळून घ्यायचं, छान शिजून घ्यायचं, त्यात कोथिंबीरही घालायची, भिजवलेली मूग डाळही घालायची, मग गार करत ठेवायचं। त्यात पाण्यात शेवग्याच्या शेंगा घालून उकळून घ्यायच्या। गार झाल्यावर त्याचं गर काढून घ्यायचा। आता तो गर आणि दुधी भोपळ्याचं मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आणि वाटून त्याची पेस्ट तयार करायची। काळी मिरी कुटून त्याची पूड करायची। पेस्ट मध्यम कट करायची आणि नंतर गरज असेल तर थोडं पाणी घाला। एक कढईत पेस्ट ओतून घ्यायची आणि उकळून घ्यायची। यात वरतून जिरे घालायचं, बारीक चिरलेली हिरवीगार मिरची घालायची, तसेच बारीक चिरलेले कोथिंबीर घालायची, धने जिरे पूड घालून घ्यायचे। ढवळून छान उकळायचं, गरजेनुसार पाणी घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं आणि गरम गरम प्यायचं। तर मित्रांनो, अशा स्वरूपात ही सोपी आणि सुटसुटीत अशी छोटीशी घरी बनवणारी दुधी भोपळा आणि शेवग्याचं सूप हे जर पिलं तर आपलं वजनच आणि त्याबरोबर वजन नियंत्रणात देखील राहतं। तर मित्रांनो, ही होती छोटीशी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।